मुख्यमंत्री साहेब आम्ही पण तुमचेच भाऊ. रिक्षा चालकांची बॅनरबाजी. पुण्यातील रिक्षा चालकांनी अनोखा बॅनर लावून मांडल्या सरकारकडे व्यथा. पुण्यातील रिक्षा चालकांनी अनोखा बॅनर लावून सरकारकडे आपली व्यथा मांडली आहे. लाडकी बहीण योजनेप्रमाणेच आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत. सावत्र भावांची वागणूक देऊ नका असे आवाहन त्यांनी केले. पासिंगसाठी रोज 50 रुपये लावले आहेत. बॅनरवर मजकूर होता, सख्खा भाऊ 1 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सख्खा भाऊ 2 देवेंद्र फडणवीस आणि सख्खा भाऊ 3 अजित पवार. मुख्यमंत्री साहेब रिक्षा चालक होते, मग आम्ही तुमचेच भाऊ आहोत. सावत्र सारखी वागणूक का देताय? मग आम्ही उपाशी राहू आणि नियमाप्रमाणे यापुढे दंड भरू. कोरोना काळातील मागील दंड माफ करावा हीच विनंती आमची सरकारकडे आहे, असे बॅनरबाजी त्यांनी केली आहे. आम्हाला म्हणजे रिक्षा जर पासिंग केली नाही तर रोजचा 50 रुपये दंड लावलेला आहे. बरं, तो दंड इथून पुढे ठीक आहे, म्हणजे नियम जेव्हा तुम्ही काढले तेव्हापासून ठीक आहे, पण मागचं पण पेंडिंग भरा म्हणते. मग एका रिक्षावाल्याने कोरोनाच्या काळामध्ये अजून त्याचं म्हणजे नीट सावरलेलं नाहीये. कोण घरातला ऍडमिट होतं, कोणाचं उपचार चालू होते, त्याचं कर्ज आहे आणि ते कर्ज असताना मग आता हा दंड लावलाय. तो मागचा समजा 30-30, 40-40 हजार रुपये, 80,000 रुपये काय रिक्षावाल्यांचे दंड आहेत. मग ते एकदम भरा म्हणतायत. ते आम्हाला काही मान्य नाही. आणि सध्या आता महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना चाललेली आहे. स्वतः मुख्यमंत्री म्हणतात की मी पण रिक्षा चालकच होतो, म्हणून आम्ही त्यांना म्हणतोय की आम्ही पण तुमचे सख्खे भाऊ आहोत. आम्हाला सावत्रासारखी वागणूक देऊ नका. जो काही दंड असेल तो मागं घ्या. आम्ही उपाशी राहू, तो दंड भरू, पण आम्ही तुम्हालाच भाऊ मानू, असं मी तो पोस्टर लिहिलेला आहे. याच्यातनं जर त्यांनी खरंच जर रिक्षा चालवली असेल तर खरंच तो दंड ते मागं घेतील आणि इथून पुढे जो दंड असेल तो आम्ही भरायला तयार आहे. पण मागचं जे पेंडिंग असेल ते त्यांनी माफ करावं. किती रिक्षांना तुम्ही हे पोस्टर लावले आहे किंवा या व्यतिरिक्त अजून रिक्षा आहेत का? मी अशा 50 रिक्षांना लावलेले आहेत, पण ते आता काही आज जो संप होता तो मागे घेतलेला आहे. म्हणजे ते आंदोलन होणार आहे जिल्हाधिकारी कार्यालयाला. आणि बाकीचे आता आहेत ते म्हणजे वेगवेगळे, कोण शाळेला गेले, कोण कुठं म्हणजे वेगवेगळ्या धंद्याला गेलेले. मग आता आम्ही जे आहे ते लावलेले ते रिक्षा घेऊन आलो तुमच्या.